आमचे अध्यक्ष प्रमुख अतिथी मान्यवर या सर्वांचं या ठिकाणी औक्षण आणि तिलक पूजन करून विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतात. शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावर ईशस्तवनाच्या मुलीचा ईशस्तवनानंतर आजचा हा जो भव्य दिव्य असा कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सह्यागिरी शिक्षण संस्थेचे आदरणीय सेक्रेटरी प्रल्हादराव साळुंके सर आपणास विनंती करतो आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. प्रास्ताविकातून कळत असतो आयोजनाचा हेतू, प्रास्ताविकच बांधत असतो नियोजनाचा सेतू. प्रास्ताविकातून कळत असतो आयोजनाचा हेतू, प्रास्ताविकातच बांधत असतं नियोजनाचा सेतू. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रास्ताविक आणि स्वागत करत आहेत आदरणीय सेक्रेटरी प्रल्हादराव साळुंके सर. सर्वांना माझा नमस्कार.
तसं पाहिलं तर जी व्यवस्था आहे ती पैशाने निर्माण करता येते, पण माणसं मात्र मिळवावी लागतात. आणि अशा प्रचंड मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अतिशय सुंदर हृदयस्पर्शी असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे माननीय भरतजी पाटील तथा नाना केंद्रीय मंत्री, त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख पाहुणे माननीय आमदार अतुलबा भोसले थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. आणि कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय मनोज घोरपडे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या पाटण तालुक्याचे युवा नेते माननीय सत्यजित पाटणकर साहेब, त्याचप्रमाणे या नगरीचे नगराध्यक्ष तेजस सोनवणे साहेब, बांधकाम सभापती हनुमंतराव जाधव साहेब, सभापती सुरेश शेवाळे साहेब, माननीय गीतांजली पाटील, सभापती महिला व बाल कल्याण समिती मलकापूर, त्याचप्रमाणे तुपे साहेब, शिवसमर्थ परिवाराचे सदस्य. आणि खरं तर मान्यवरांची मांदियाळी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये उन्हाचा तडाखा आहे. आणि त्यामुळे थोडस सगळ्यांचा नामोल्लेख मी टाळतोय, परंतु जे उपस्थित आहेत त्या सर्वांच्या प्रती मी अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर बसलेले तितकेच आदरणीय असणारे आपण सर्व मंडळी, खर तर 4 वर्षापूर्वी या विद्यालयाची अवस्था अशी झालेली होती की कोणत्याही क्षणी हे विद्यालय बंद होणार. आणि खरं मनाला खूप वेदना झाल्या की हे विद्यालय वाचवायचं कसं. खूप मोठी अडचण निर्माण झालेली होती, कारण 100% अनुदानित असणार आणि सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणार आणि त्यातही पाटण तालुक्यामध्ये नामवंत असणारे विद्यालय कायमस्वरूपी बंद करणं मनाला पटण्यासारखं नव्हतं. आणि त्यामुळे आम्ही खूप विचार केला. पुन्हा वाटलं कोणावर तरी ढकलून द्यावं, कारण साधारण जे जड जाग होतं ते ढकलून दिलं जातं आणि मी त्यातला नव्हेच, माझा काय संबंध नाही म्हणून मोकळं होता आलं असतं. पण ते आमच्या स्वभावामध्ये नव्हतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की काय थोडीफार जी ताकद आपल्यामध्ये असेल ती एकवटायची आणि या विद्यालयाच्या अस्तित्वासाठी 100% लढायचंच, कुठेही मागे पडायचं नाही. शेवटी यश किंवा अपयश परमेश्वराच्या हाती, आम्ही त्याचा फारसा विचार केला नाही. आणि त्या पद्धतीने हे विद्यालय इथं सुरू करायचं याचा निर्धार मात्र आम्ही निश्चितपणे केला. पण प्रश्न असा निर्माण झाला की या विद्यालयात सुरू करण्यापूर्वी आम्ही इथं यायचो आणि बसायचो. मनाला त्याही पेक्षा जास्त वेदना व्हायच्या, कारण ह्या 6 खोल्या होत्या त्या पण मोडक्या तोडक्या, सरळ खिडकीचा पत्ता नाही, कुठलीही भौतिक सुविधा नाही. आणि आम्हाला मिळताना काय मिळालेलं होतं, एक मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि एक क्लार्क, एवढंच आमचं भांडवल. म्हणजे मनुष्यबळ तर शून्य जवळपास आणि भौतिक सुविधा नाहीत. पडीक असणारं छोटस मैदान होतं, हे मैदान बरंच भरून काढलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे केवळ एक सकारात्मक दृष्टिकोन सोडला तर आमच्याकडे कुठलीही जमेची बाजू 4 वर्षापूर्वी नव्हती. पण आम्ही एक निर्धार केला होता की वाटेल ते झालं तरी लढायचंच आहे, वाटेल ते झालं तरी कष्ट करत राहायचं, शेवटी काय होईल ते होईल. आणि या पद्धतीनं खरं तर आम्ही हे काम सुरू केलं. आणि हे काम सुरू केल्यानंतर पहिल्यांदा आज सचिन नलवडे सर इथं उपस्थित राहू शकले नाहीत, तर त्यांना मी त्यावेळी म्हटलेलं होतं, सर खूप मोठी समस्या आहे, कारण इतक्या परवानग्या घेणं माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला शक्य नाही, तुम्ही सहकार्य कराल का. तर ते आणि मोहिते सर धावून आले आणि ते म्हटले, सर हरकत नाही, आपला जो ग्रुप गारव्यासारखा, मित्र गारव्यासारखा जो ग्रुप आहे तुमच्या पाठीशी कायमपणे ठामपणे राहील. आणि खरंच थोडीफार या मंडळींच्यामुळे ताकद वाढली की बहुतेक आपण करू शकू. आणि त्यावेळी आम्ही प्रयत्न सुरू केले. आणि मग प्रश्न आला की फंड्स काहीच नाहीत, हे उभं कसं करायचं, कारण भौतिक सुविधा नव्हत्या. मग काहींना अनेकांना आम्ही विनंती केली, पण फारसं यश आलं नाही. थोडीफार प्रमाणामध्ये आम्हाला मदत मिळाली, त्याच्यावरतीच आम्ही हे सुरू केलं. मग हे सुरू करत असताना असं वाटायचं काय आपण आपल्यासाठी करत नाही, आपल्या संसारासाठी करत नाही, हे खरं दुसऱ्यासाठी करतोय. आणि मग दुसऱ्यासाठी जेव्हा आपण करतो तेव्हा खरं प्रश्न
शिक्षक असा असतो की जर जो खुद के लिए जीता है, जो इंसान खुद के लिए जीता है एक दिन उसका मरण होता है, लेकिन जो इंसान दुसरे के लिए जीता है उसका हर दिन स्मरण होत आहे. म्हटलं काही हरकत नाही, कदाचित आपल्याला आठवणीत राहण्यासारखं आपल्या हातून काम घडेल. आणि खरंच सांगायचं म्हटलं तर आम्ही तेच केले, दुसरं काही केलेलं नाही. आणि खरोखरच ही शाळा उभी राहण्यासाठी नंतर अनेकांनी सहकार्य केलं. आम्ही सुद्धा ठरवलेलं होतं, वाटेल ती संकट येऊ द्या, तुटायचं नाही. कारण तुटलेल्या वस्तू किती महागडे असले आणि महत्वाचे असले तरी सुद्धा त्या भंगारात जातात. माझी संस्था, माझी शाळा कोणत्याही स्थितीमध्ये भंगारात निघता कामा नये याची व्यवस्था आम्ही केली. आणि निर्धार आम्ही केलेला होता की वाटेल ते झालं तरी मागे हटायचं नाही. आणि म्हटलं जातं, जिंदगी में संकट का हर दरिया पार होगा, जिंदगी में संकट का हर दरिया पार होगा, थोडी सी हिम्मत रखिए, देखना एक दिन चमत्कार होगा. आणि जो काही चमत्कार आहे तो सर्व मंडळींच्या पुढे आहे. 4 वर्षामध्ये इथपर्यंत आम्ही थोडी का होईना मजल निश्चितपणे या ठिकाणी मारलेली आहे. आता मी शाळेविषयी थोडंसं बोललोय की काय आमची समस्या होती आणि कुठंपर्यंत आलोय. फार आम्ही काम केले असं म्हणत नाही, कारण आमची ताकद आम्हाला माहिती आहे. परंतु मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत, त्यांच्या थोडस कार्याचं मूल्यमापन करणं किंवा अवलोकन करणं गरजेचं आहे. आणि खरं तसं पाहिलं तर जेव्हा मी मॅडम विषयी विचार करतो तेव्हा खरंच मनाला अभिमान वाटतो की आपल्याकडे अशी माणसं काम करणारी आहेत. कधीही पश्चाताप वाटला नाही. कारण मॅडम नेहमी म्हणायचे की मुख्याध्यापक म्हणजे काय फार मोठं पद नाही, पण काही ना ते खूपच मोठं वाटतं नसेल एवढं. परंतु मुख्याध्यापक हा खरा उत्तम शिक्षक असला पाहिजे. आणि उत्तम शिक्षक असेल तरच तो चांगल्या पद्धतीने मुख्याध्यापक म्हणून काम करेल. आणि मॅडमनी खरं त्यांच्या जेव्हा मला विद्यार्थीने अनेकदा भेटतात तेव्हा त्या म्हणतात की सर, आम्हाला उभं राहण्यासाठी सावंत मॅडमनी सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही उभं राहिलेलं आहे. खरंच हे मॅडमचंच यश आहे. म्हणजे त्या उत्तम शिक्षिका आहेत. आणि मी सुद्धा कधी कधी इथे येतो, मी सुद्धा शाळेमध्ये काही मॅनेजमेंटच्या कामासाठी येतो, ऑफिसमध्ये बसतो. मला सुद्धा आश्चर्य वाटतं की मुली 11च्या दरम्यान ऑफिसमध्ये येतात, मॅडमना नमस्कार करतात आणि मग वर्गात जातात. 5 वाजता सुद्धा तोच पायंडा गिरवतात. खरं अनुकरणानं मुलं शिकतात. हे मात्र इथं मॅडमनी दाखवून दिलं. आणि अनुकरण प्रिय मुलं असतात, आपण जसं वागू तशीच ती वागत असतात. आणि ते सुद्धा मला पाहायला मिळालं. खरोखरच हे जे श्रेय आहे ते निश्चितपणे मॅडमनाच आहे. आणि मॅडम मुख्याध्यापक म्हणून काय काम करतात याविषयी जर बोलायचं झालं तर 100% मी आनंदाने बोलेन, कारण त्यांचं काम तसंच आहे. कारण काय होतंय की एखाद्याला मुख्याध्यापक पद मिळालं की काय अंगात रत्न सळसळते आणि ते नुसतंच ऑर्डर सोडत राहते, कुणाचंच काय करत नाही. आणि मीच फक्त काम केलं अशा पद्धतीची हेकेखोरपणा आणि हेकडपणा असला तर शाळा रसातळाला जायला फारसा वेळ लागत नाही. परंतु मॅडमचं मात्र तसं काम नाही. त्या अगदी तळागाळामध्ये जाऊन विचार करणार आहेत. कारण शाळा ही मुख्याध्यापकाचं नेतृत्व असतं त्याला, आणि मुख्याध्यापकच काम तसं प्रत्यक्ष करत असतो. आणि मॅडमचं जे नेतृत्व आहे ते निश्चित चांगलं आहे. कारण पालक आहेत, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, संस्था आहे, प्रशासन आहे, या सगळ्यांना एकत्रितपणे आणून त्यांच्यामध्ये समन्वय घडवून काम करणं वाटतं तितकं सोपं नाही. आणि तरी सुद्धा मुख्याध्यापक म्हणून मॅडमनी खूप छान काम केलेलं आहे. आता हे कशावरून सिद्ध करायचं, पोकळ बोलणं बरं नव्हे. मॅडमनी नक्की काम केलेलं आहे का, कुणी त्याचं मूल्यमापन केलेलं आहे का? तर गेल्या वर्षी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्यांनी राज्यस्तरीय त्याला पुरस्कार दिला. कोणता पुरस्कार दिला? आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार. म्हणजे निश्चितच आमच्या मॅडम ज्या आहेत त्या आदर्श मुख्याध्यापिका आहेतच, हे त्याच्यावरून सुद्धा सिद्ध होतं. आता यानंतर जर तसं बघितलं तर आम्ही खरंच नवखे आहोत. संस्थाचालक कशाला म्हणतात, किंवा मी संस्थाचालक मुळात स्वतःला मानत नाही, मी एक सामान्य सह्याद्रीचा कार्यकर्ता आहे. आणि मग कशाला म्हणतात ते आम्हाला माहित नव्हतं. आम्ही बऱ्याच जणांचे सल्ले घेतले. आमचे कुंभार सर आहेत बरोबर, त्यांच्यासोबत मी बऱ्याच जणांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं कसं काम करायचं. काहींनी सल्ला दिला, सर तुमचं थोडस स्वभाव चुकीचा आहे. आणि खरंच मला लक्षात आलं की आपला खरंच स्वभाव चुकीचा आहे. म्हटले जो तुम्ही जर समजा या शाळेला लीड करत असाल तर तुमच्यामध्ये तुम्ही बॉस असला पाहिजे. आणि बॉसला म्हटले मित्र असत नाहीत, बॉसला मित्र असत नाहीत. बॉसनं सगळ्या धाकात सगळे आपले असले पाहिजे तरी काम केलं पाहिजे. आणि
तसं म्हटले तुम्ही एक वेळ त्यांना चावा घेऊ नका, पण फणा काढला पाहिजे, नाही तर तुम्हाला कोणी ऐकणार नाही. आणि खरंच आहे ते, कारण शस्त्राने युद्ध जिंकता येतं हे आजपर्यंत जाहीर आहे, पण गेली 3 महिने युद्ध चाललंय ते कुणाला जिंकता येईल. आणि खरं तसं पाहिलं तर आम्ही सामान्य माणसं आहोत. आम्हाला खरं शस्त्राने युद्ध जिंकणं कधीच आवडलं नाही. आम्ही प्रेमाने युद्ध जिंकणारी मंडळी आहोत. आम्ही सगळा आमचा जो काही परिवार आहे तो आम्ही बऱ्याच वेळा एकत्रित बसलो आणि म्हटलं आपल्याला आपला सगळा हा परिवार आहे, आपण सगळ्यांनीच काम करायचं आहे. आणि ज्यांना जे जे येतंय, ज्याच्यावरती जी जी जबाबदारी पडलेली आहे ती जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडायची. आणि आत विचारायचं मी करतोय ते बरोबर आहे का. आणि जर आत त्या परमेश्वरानं सांगितलं यू आर राईट, तर निश्चितपणे तुम्ही ते करा. आणि खरोखरच मला सांगायला आनंद वाटतो, माझा जो सगळा स्टाफ आहे तो अतिशय प्रामाणिकपणे काम करतोय. आणि म्हणूनच त्याचं फळ आज 4थ्या वर्षामध्ये इथपर्यंत शाळा पोहोचलेली आहे. त्याला माझ्या सगळ्या शिक्षकांना मी या क्षणी मनापासून धन्यवाद देतो. आता तसं पाहिलं तर या विद्यालयासाठी सावंत कुटुंबीय आहे. एक तर मॅडमचं मी नाव घेणार नाही, सावंत कुटुंबीय आहे, त्यांचं योगदान नक्की आहे का. कारण अनेक जण विचारतात खरंच त्यांचं योगदान आहे का. मी म्हटलं त्यांचं योगदान काय आहे हे कधी कळेल की त्यांनी काय काम केलेलं आहे. जेव्हा संस्थेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ठळक अक्षरात सावंत कुटुंबियाचंच नाव घेतलं जाईल. कारण मॅडमनी केवळ गप्पा मारलेल्या नाहीत. आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा आम्ही स्वतः पैसे इथं खर्च केले, देणग्या दिलेले. मॅडमनी सुद्धा स्वतः देणग्या दिल्या. तेवढ्यात काय भागे ना, अगदी बहीर असो, नातेवाईक असो किंवा तिथं चिंतक असो, मॅडमनी कुणालाही सोडलं नाही. माझ्या शाळेला काहीतरी दिलं पाहिजे ही आपुलकी होती. आणि त्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सुद्धा देणग्या गोळा केल्या. सावंत सरांविषयी बोलणं म्हणजे मी सुद्धा ठरेन असं वाटतंय, कारण सावंत सर आधी केले आणि मग सांगितले. खूप त्यांनी देणग्या मिळवल्या. आता ही जी इमारत चाललेली आहे वर्ग खोलीची, ती सुद्धा मिळवण्यासाठी सावंतरांचा वाटा सगळ्यात मोठा आहे हे मी मान्य करतो. आणि ही जी इमारत आहे ती आमच्या शिवसमर्थ परिवाराने दिलेली आहे. तुपे साहेब आज इथं आहेत. तर शिवसमर्थ ही जरी व्यवसाय करत असली तरी सामाजिक बांधिलकीतून काही काम आपल्याला चांगलं करता येते का या दृष्टीने त्यांनी ही वर्ग खोलीचं काम सध्या सुरू आहे. हे सुद्धा सावंत सरांच्या म्हणजे निष्ठेचंच फळ आहे. आणि ही थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण होईल. त्यांचा चिरंजीव मॅडमचा मयूर सुद्धा कमी मागे राहिलेला नाही. त्यानं सुद्धा हे कंपाऊंडचं काम आहे अतिशय सुंदर केलंय. 7 लाखामध्ये हे कंपाऊंड होऊ शकत नाही अनेकांनी सांगितलं. मयूरनं म्हटलं बाळा तुला ना नफा ना तोटा तत्वावर तिथं नफा मिळवायचा प्रश्न येणार नाही, तू हे काम करायलाच पाहिजेस. आणि त्यानं सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे. सावंत कुटुंबियांच्यासाठी खरंच आपण जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण त्यांचं सहकार्य कायमस्वरूपी आम्हाला असं राहणार आहे. आणि कधी कधी म्हटलं जातं राहा म्हणेपर्यंत जाण्यातच खरी मजा आहे. गझल आहे फार सुंदर आहे. राहा म्हणेपर्यंत जाण्यातच खरी मजा आहे आणि जा म्हणेपर्यंत राहण्यात सगळ्यांनाच सजा आहे. मॅडमच्या बाबतीत तसं नाही. 1.5 वर्ष झालं मी सजा भोगतोय. माझं सारखं टेन्शन वाढतंय. आता नेमकं मी पुढे काय करणार आहे, मॅडम नंतर मला काय मार्ग दिसेल. निश्चितपणे ही मॅडम तुमच्या कामाची पोच पावते. म्हणून मॅडमचं काम जे आहे ते खूप चांगलं आहे. आणि मॅडमचं नेहमी मला वाटतंय की मॅडम अजून असायला पाहिजे होते 8-10 वर्ष. आणि खरं ही जे आहे ते मॅडमचंच हे कर्तृत्व आहे. म्हणून मॅडमला पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आता प्रश्न असा येतो की त्या सेवानिवृत्त होत आहेत, परंतु आमच्यामध्ये सेवानिवृत्ती हा प्रकार मॅडम नाही. शाळा तुमचीच आहे. आपुलकीनं सदैव तुमच्यासाठी शाळा खुली आहे. आपण सगळ्यांनी इथं येऊयात, सगळ्यांनीच काम करूयात. आणि हा जो वटवृक्ष आहे तो पुढे कसा जाईल या दृष्टीनं प्रयत्न करूयात. कुणाला पद आहे कुणाला नाही, आपण नोकरीत आहे का नाही हे महत्वाचं नाही. नोकरीत असताना सगळेच काम करतात, पण नोकरी संपल्यानंतर सुद्धा मॅडमने आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये मॅडमना एक दीर्घायुष्य लाभावं, त्यांचं संपूर्ण कुटुंब आनंदानं आणि यशस्वी असं जगावं आणि खूप छान जगावं अशी मी सह्यागिरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि माझ्या या न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या या समारंभाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेली मान्यवरांची उपस्थिती ही आमच्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. मान्यवर म्हणजे केवळ पदाने मोठे नाही, तर ते आपल्या कार्याने, अनुभवाने आणि मार्गदर्शनाने समाजाला दिशा देणारे आहेत.
यांच्या येण्याने कार्यक्रमाची शोभा वाढली आणि म्हणूनच त्यांचा सन्मान म्हणजेच त्यांचा परिचय व सत्कार फॅन बंद आहे हा चितला बंद आहे परिचय व फॅन सत्कार करण्यासाठी कराड पाटण अबे, ह्यो एक. परीक्षा मंडळाचे सचिव व वाल्मिकी विद्या मंदिर विद्यालयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक मान्य श्री रामचंद्र मोहिते सर यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा परिचय व सत्कार करावा. शाळेसाठी संस्थेसाठी विद्यार्थ्यांसाठी तन मन धन लावून ज्याने सेवाभावी वृत्तीनं आपली सेवेची 32 वर्ष या ठिकाणी अविरतपणे सेवा केली त्या न्यू इंग्लिश स्कूल आगा शिवनगरच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका आदरणीय मीनाक्षी बाळकृष्ण उर्फ बापू सावंत मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होत आहे. सर्वप्रथम आजच्या या सेवापूर्ती गौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा प्रदेश महाराष्ट्राचे सचिव केंद्रीय राज्यमंत्री दर्जा असलेले राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक पाटण तालुक्याचे सुपुत्र आदरणीय भरतजी पाटील नाना यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय साळुंके सर आपणास शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे यांचा सत्कार सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आमिर डांगे सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा अशी मी आपणास विनंती करतो. उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर सातारा जिल्हा बँकेचे संचालक आणि भाजपा राज्य परिषद सदस्य पाटण तालुक्याचे युवा नेते आमचे मार्गदर्शक माननीय सत्यजित पाटणकर दादा यांचा सत्कार या ठिकाणी सह्याद्री शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ज्योतिराम कुंभार सर आपणास विनंती आहे आपण करावा. माननीय सत्यजित पाटणकर दादा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येत आहे. यानंतर मलकापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष माननीय तेजस सोनवणे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो संस्थेचे संचालक विजय कोळेकर आपणास. यानंतर कराड नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय हनुमंतराव पवार आपलं या ठिकाणी साळुंके सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करावा. काल पाऊस पडला पाऊस असता का पडला आदरणीय पवार साहेब आपला या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर सहकार बोर्ड सातारचे संचालक माननीय विकास पवार तात्या यांचा या सेवापूर्ती गौरव कार्यक्रमाच्या निमित्तानं सत्कार डांगे सर आपण करावा अशी आपणास विनंती. आदरणीय तात्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे.
सहकार बोर्ड सातारचे संचालक आदरणीय तात्या आपला या ठिकाणी सत्कार होत आहे। यानंतर मलकापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय आबासाहेब गावडे सर आपला सत्कार या ठिकाणी श्री लोहार सर आपण करावा अशी आपणास विनंती करतो। यानंतर आदरणीय हनुमंतराव जाधव साहेब बांधकाम सभापती आपला या ठिकाणी सत्कार होत आहे। डांगे सर आपण सत्कार करावा। मलकापूर नगर परिषदेचे बांधकाम समिती सभापती माननीय हनुमंतराव जाधव साहेब। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य माननीय भरत मोजर सर आपला या ठिकाणी सत्कार होत आहे। शिवसमर्थ परिवाराचे कुटुंब प्रमुख हेमंत तुपे साहेब आपला या निमित्तानं सत्कार होत आहे। कराड शहर अध्यक्ष मनसे माननीय सागर बर्गे साहेब आपला या ठिकाणी साळुंके सर आपल्या शुभ हस्ते सत्कार होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय वासू पाटील पैलवान आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कराड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय संदीप सूर्यवंशी सर आपला या ठिकाणी सन्मान होत आहे। आदरणीय विनायक कदम साहेब आपला या निमित्तानं सत्कार होत आहे। पाटण तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माननीय विजयकुमार शिर्के सर आपला या ठिकाणी सत्कार होत आहे। मलकापूर नगर परिषदेचे नगरसेवक माननीय सुहास कदम सर आपलं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। साळुंके सर कुंभार सर आपणास विनंती आहे कृपया स्वागत करायचं आहे। आदरणीय राजाभाऊ माने साहेब आपलं या ठिकाणी स्वागत आहे। गणेश यादव मंडल अध्यक्ष पाटण आपलं या निमित्तानं स्वागत आहे। सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय RD पाटील सर आपलं या ठिकाणी स्वागत आहे। पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय रमेश मोरे साहेब आपलं या निमित्तानं स्वागत आहे। आदरणीय सुरेश शेवाळे साहेब नियोजन समितीचे सभापती आपलं या निमित्तानं स्वागत करण्यात येत आहे। सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संचालक आदरणीय विश्वासराव पाटील सर आपलं या निमित्तानं स्वागत आहे। आदरणीय चंद्रकांत देसाई साहेब आपलं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। पाटण तालुका कराड शहर अध्यक्ष मनसे सागर बर्गे साहेब आपलं या निमित्तानं स्वागत आहे। सातारा जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे सचिव आदरणीय इम्रान मुल्ला सर आपलं या ठिकाणी स्वागत आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सह्यागिरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय यनाई डांगे सर आपलंही स्वागत आहे। आदरणीय पंकज शेवाळे साहेब आपलं या निमित्तानं स्वागत आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या मलकापूर नगर परिषदेच्या नगरसेविका ज्योत्स्ना शिंदे मॅडम आपलं या ठिकाणी स्वागत आहे। त्याच पद्धतीनं आदरणीय गीता साठे मॅडम महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती आपलं या निमित्तानं स्वागत आहे। पाटण तालुका शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अमीर मुलानी सर आपलं या ठिकाणी स्वागत आहे। मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय रमेश पाटील साहेब आपलं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी माननीय मोरे मॅडम आपलं या ठिकाणी स्वागत आहे। त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संभाजीराव कानवटे विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सातारा आपलंही स्वागत करण्यात येते। यायला लागले या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या
आदरणीय सावंत परिवाराचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, कराड, पाटण आणि सातारा जिल्ह्यातून आलेले सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक, उपशिक्षक, त्याच पद्धतीनं मित्रमंडळी, आपल्या सर्वांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. मी आदरणीय अतुल शिंदे साहेब, आपलं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. शाळेच्या सर्व शिक्षकांना विनंती आहे, आपण सर्वांनी खाली बसलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. आदरणीय अतुल शिंदे साहेब यांचा सत्कार साळुंके सर आपण करायचा आहे. आदरणीय विद्याताई थोरवडे मॅडम, आपल्याही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं सर्वच मान्यवर, मित्रमंडळी, सावंत परिवाराचे सर्व नातेवाईक बहुसंख्येनं उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सह्यागिरी शिक्षण संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनगरच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय प्रमोद कदम साहेब, पंचायत समिती सदस्य, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. तर भरत पाटील मॅडम, आपलंही या निमित्तानं मनापासून स्वागत आहे. पंचायत समिती सदस्य संपदा संदीप जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती आदरणीय सौ मीनाक्षी सावंत मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होत आहे आणि त्यासाठी हा सत्कार सोहळा या ठिकाणी मुख्याध्यापक मॅडमचा संस्थेच्या वतीने सत्कार संपन्न होत आहे. मी संस्थेच्या सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होऊन आपल्या मॅडमचं सत्कार करावा. या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या निमित्तानं सह्यागिरी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी आदरणीय मॅडम यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. कार्यक्रमाच्या मान्यवर मंडळींना थोडीशी गडबड आहे, थोडासा आपण इथं बदल करतोय. सह्यागिरी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. असं म्हणतात की माणसाला थोडी पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी. मग बघा दुनिया तुमचं कौतुक करते की नाही ते. आणि म्हणून वपू काळे म्हणतात, ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्या नसण्याची पोकळी जाणवते. ज्यांच्या असण्याला अर्थ असतो त्यांच्या नसण्याची पोकळी जाणवते. आणि म्हणून मॅडम, खरोखर आपण या पद्धतीने हे जे कार्य केले आहे त्यासाठी हा सन्मान, हा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून मॅडमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करायचे. सह्यागिरी शिक्षण परिवाराच्या वतीनं हा एक हृदयस्थ असा सत्कार सोहळा. अनिता साळुंके मॅडम, कृपया या. सह्यागिरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आमिर डांगे सर, संस्थापक आदरणीय एन.आय. डांगे सर, सचिव आदरणीय प्रल्हादराव साळुंके सर, उपाध्यक्ष ज्योतिराम कुंभार सर, संचालक आदरणीय विजयराव कोळेकर सर, सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते, त्याच पद्धतीनं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या शुभ हस्ते उपायुक्त पोशाख देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भरतजी पाटील नाना, त्याच पद्धतीनं कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे, सातारा जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय सत्यजित पाटणकर दादा यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सत्काराच्या नंतर
या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवरांना एक सूचना आहे की आपण सर्वजण या ठिकाणी सावंत परिवारावर प्रेम करणारे आपण आहोत. आपल्या सर्वांचे सत्कार या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर आभार प्रदर्शनानंतर याच व्यासपीठावर होतील. सत्कारासाठी कुणीही व्यासपीठाकडे यायचं नाही. एकच सत्कार फक्त या कामासाठी आवर्जून उपस्थित असलेले कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोजदादा घोरपडे साहेब आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या निमित्तानं सत्कार मूर्तींना शुभेच्छा आणि सदिच्छा द्याव्या. सह्यागिरी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल आगाशिवनगर मलकापूर या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी बाळकृष्ण सावंत यांचा सेवापूर्ती आणि गौरव समारंभ या ठिकाणी या शाळेच्या प्रांगणामध्ये संपन्न होतोय. या सेवापूर्तीच्या आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मॅडमना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक आदरणीय भरतजी नाना पाटील, तसंच जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितजी पाटणकर दादा, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजसजी सोनावले, कराड नगर परिषदेचे नगरसेवक अतुलजी शिंदे, तसंच सहकार बोर्डाचे संचालक आमचे सहकारी मित्र विकास पवार तात्या, एन.आय. डांगे सर, संस्थापक सह्यागिरी संस्था हनुमंतरावजी जाधव, सभापती बांधकाम समिती हनुमंतरावजी पवार, माजी सभापती तसंच सूरजजी शेवाळे, बापू सो सावंत सर, संभाजीराव कानवटे सर विस्ताराधिकारी, संदीपजी सूर्यवंशी, प्रल्हादजी साळुंके, तसंच पंचायत समितीच्या पाटण पंचायत समितीच्या सदस्य संपदाताई जाधव, दिगंबरजी पाटील जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष, सागर पाटील युवा नेते, तसंच प्रमोद कदम काका, प्रल्हाद साळुंके सर, विजयकुमार शिर्के, आबासाहेब गावडे माजी नगराध्यक्ष, तसंच आमिरजी मुलानी, सुहास कदम, सागरजी बर्गे, अमित डांगे सर, तसंच या ठिकाणी या सावंत कुटुंबियावर प्रेम करणारे उपस्थित सर्व आमच्या माता भगिनी, या विद्यालयामध्ये उपस्थित असलेले सर्वच. खरं तर आपण बऱ्याच वेळा पाहत असतो की फार मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्ह्यामध्ये धरणं झाली आणि त्या अनुषंगानं इथल्या लोकांनी फार मोठा त्याग केला. त्या ठिकाणी धरणं उभी राहिली आणि त्या पाण्याच्या आधारे संपूर्ण सातारा जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. त्यामध्ये फार मोठा त्याग या सर्व मंडळींनी केला. परंतु हे पहिलाच विद्यालयाचा कार्यक्रम मी या ठिकाणी पाहतोय. कारण ज्या वेळेला गावोच्या गावं पुनर्वसित होतात, मराठी शाळा बाकी सगळं शिफ्ट होत असतंय, पण हायस्कूल मला वाटतं महाराष्ट्रातलं एकमेव या ठिकाणी उमर कांचनच्या या क्षेत्रातून आगाशिवनगर या ठिकाणी शिफ्ट झालं. आणि खरं तर एवढ्या स्पर्धेच्या काळामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या संस्थेनं इकडं पुनर्वसन झाल्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीची प्रगती केली. आणि त्यामध्ये आत्ताच आपल्याला मीनाक्षीताईंचा परिचय करताना संस्था चालकांनी संस्था प्रमुखांनी सांगितलं की हे सगळं वैभव उभं राहण्यामागं या ठिकाणी या मुख्याध्यापकांनी अतिशय कष्ट घेतलेलं आहे. या शाळेवर नोकरी न समजता हे आपलं स्वतःचं विद्यामंदिर आहे हे आपण डेव्हलप केलं पाहिजे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे आणि या संस्थेचं आपण काहीतरी देणं लागतो. या भूमिकेतून त्यांनी जवळपास 20 वर्ष या संस्थेमध्ये अविरत अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली. ज्ञानदानाचं काम केलं, संस्कार देण्याचं मुलांना मुलींना काम केलं. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेला हा सेवापूर्तीचा कार्यक्रम होतो त्यावेळेला तुम्ही जे काही आयुष्यभर केलेलं आपल्या कष्टाचं चीज हे या ठिकाणी पुढे असलेल्या उपस्थितीवरून झालेलं आपल्याला पाहायला. आज खरं तर आज काही विद्यार्थ्यांचे पालक असतील, काही त्यांचे नातेवाईक असतील, काही या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते असतील, आज एवढ्या मोठ्या संख्येनं
आज उपस्थित राहतात म्हणजे तुम्ही काहीतरी या ठिकाणी कर्तृत्व केल्याशिवाय त्या कर्तृत्वाला दाद दिली जात नाही. म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. खरं तर मुख्याध्यापक म्हणजे एखाद्या युनिटचा सीओ असल्यासारखं काम आहे. आणि जर सीओ चांगला असला काम करायला तर त्या ठिकाणी ही कंपनी मोठी व्हायला वेळ लागत नाही. आणि तशाच पद्धतीनं ही सेवाभावी माध्यमातून खऱ्या अर्थाने या संस्थेला अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी सौ मीनाक्षीताई सावंत मॅडमने या ठिकाणी दिलं. आणि त्या माध्यमातून हे विद्या मंदिर चांगल्या पद्धतीनं उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळते. कारण आज फक्त आपण इंग्लिश मिडियमच्या युगामध्ये खाजगी शाळा बंद पडत चाललेलं आहे. परंतु या 4 वर्षामध्ये एक अतिशय नेत्रदीपक अशा पद्धतीची प्रगती या ठिकाणी या सह्यागिरी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल आगाशिवनगरने केलेली आहे. आणि त्यामध्ये मॅडमचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. खरं तर शिक्षक हा पेशा असा आहे की इतर क्षेत्रामध्ये रिटायरमेंट होऊ शकते, तेव्हा काय असे अधिकार असतात, विशेष अधिकार, जबाबदाऱ्या असतात. परंतु ज्ञानदानामध्ये असं काही चांगलंच काहीतरी त्यातनं निर्माण होत असतं, वाईट काही होत नसतंय. त्यामुळे सेवापूर्ती नंतर सुद्धा 100% पुढच्या कालावधीमध्ये या शाळेसाठी मॅडम फार मोठ्या प्रमाणात त्यांचा वेळ आणि त्यांचं जे काही त्यांच्याकडे असणारं स्किल आहे ज्ञानदानाचं हे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या शाळेसाठी देतील. आणि त्या माध्यमातून अतिशय चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आपल्याला पाहायला मिळतील. संस्थेची सुद्धा चांगल्या पद्धतीनं भरभराट त्यांच्या मार्गदर्शनाखाली होईल अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना देतो. इथून पुढचं जीवन सुद्धा त्यांच्या ज्या काही सर्व इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण ईश्वरानं करून आणि इथनं पुढच्या काळामध्ये त्यांना चांगलं आयुष्य आरोग्य देवानं देवो अशी ईश्वरची प्रार्थना करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी मॅडमना सेवापूर्तीच्या खूप अशा शुभेच्छा देतो. सांगतो जय हिंद जय महाराज. धन्यवाद सर. सेवेत तत्पर, मनात विश्वास, विश्वासाठी नेहमी खास प्रयास, जनतेच्या मनात ज्यांचे खास स्थान असे आमचे आमदार साहेब महाड. या ठिकाणी सरांनी खूप छान असं मनोगत व्यक्त केलं, त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. यानंतर विद्यार्थी मनोगत होईल. शिक्षक आहे मान आमचा, शिक्षक आहे सन्मान आमचा, शिक्षक आहे आत्मविश्वास आमचा, शिक्षक आहे आधार आमचा. मानवंदना देऊन त्यांना गोडवा वाढूया या पवित्र नात्याचा. विद्यार्थ्यांच्या लाटक्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुमारी संचिता लाड या विद्यार्थिनीला मी विनंती करते की तिने या ठिकाणी येऊन आमच्या मॅडम बद्दल, शाळेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. संचिता लाड. अज्ञानाचा अंदाज सडला ज्ञानाचा प्रकाश पडला. अज्ञानाचा अंदाज सडला ज्ञानाचा प्रकाश पडला. तुमच्या संस्कारांनी हा मातीचा ओला घातला. वंदन करते त्या गुरुजींना ज्याने मार्ग दाखवला. वंदन करते त्या गुरुजींना ज्याने मार्ग दाखवला. जगण्याच्या शर्यतीत आम्हाला समर्थ बनवले. नमस्कार, माझे नाव संचिता येतेकार. मी आता 7वीत शिकत आहे. मित्रांनो, शाळा म्हणजे केवळ 4 भिंत आणि काळा कळा नव्हे, तर शाळामध्ये संस्कारांची बाहेर करत. जेव्हा मी पहिल्यांदा या शाळेच्या आवारात पाऊल ठेवला तेव्हा मी घाबरलेली आणि कोडे करतील तसले पाठी असलेले मुलं होते. पण आता जेव्हा मी माझ्या स्वतःकडे पाहते तेव्हा मला जाणवते की माझ्या व्यक्तिमत्वात झालेले बदल ही शाळेचीच देण आहे. अक्षरांच्या ओळखीने ज्ञानाचा दिवा लावला. अक्षरांच्या ओळखीने ज्ञानाचा दिवा लावला. माझ्या आयुष्याला शाळेनेच समाकार दिला. गुरुजींच्या मार्गदर्शनाने स्वप्नांना लाभले पंख. गुरुजींच्या मार्गदर्शनाने स्वप्नांना लाभले पंख. प्रगतीच्या या वाटेवर पुंकला येतात शंख, पुंकला येतात शंख. सुरुवातीला मला स्टेजवर उभं राहून 2 शब्द बोलायची भीती वाटायची. पण आता माझ्या शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि परिपाठात मिळालेल्या संधीमुळे आज मी तुमच्यासमोर लीडरपणे उभी आहे. हा आत्मविश्वास मला माझ्या शाळेनेच दिला. सकाळी लवकर शाळेत येणे व गणवेशाची टिक्का घालणे आणि अभ्यासाचे नियोजन करून येणे यातून मला शिस्त म्हणजे काय हे समजले. ही शिस्त फक्त शाळेपुरती मर्यादित
मर्यादित न राहता माझ्या आयुष्याचा भाग बनले आहे. मी विविध मित्रमैत्रिणींसोबत एकत्र वाढली. एकमेकांचा डबा वाटून खाण्यापासून ते एकमेकांना कठीण विषयात मदत करेपर्यंत मला त्याचं संघभावना म्हणजे काय ही समजली. आमचे शिक्षक व आमची शाळा आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर जीवनातील मूल्यांची ओळख करून देते. कठीण काळी डगमगून न जाता धैर्याने कसे सावरता येते हे मला या शाळेच्या वातावरणातील संस्कार मिळाले. पण हे संस्कार माझ्यावर माझे शिक्षक व शाळेचा वाटा आहे. पण सर्वात मोठा वाटा म्हणजे आमच्या मॅडम तुम्ही फक्त आमच्यासाठी मुख्याध्यापिका नव्हता तर आमचा आधारस्तंभ होता. म्हणूनच म्हणावेसे वाटते नेतृत्व आपले खैखर होते पण मनात मायेचा ओलावा होता. नेतृत्व आपले मनात मायेचा ओलावा होता. तुमच्या प्रत्येक शब्दात यशाचा खरा विसावा होता. निवृत्त होत आहात आज तुम्ही या शाळेच्या अंगणातून पण स्थान अडत राहील आमच्या प्रत्येकाच्या मनातून. ही नितीनची कन्या पुढची स्फूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं सह्यागिरी शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक आदरणीय BI डांगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर आपलं मनापासून स्वागत आहे. शब्द थोडे आदरणीय BI डांगे सर यांचा सत्कार आदरणीय बापू सावंत सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करावा. धन्यवाद. शब्द थोडे पडतील आज, भावना मोठ्या मनात. मॅडम म्हणजे मायेची सावली, आमच्या प्रत्येकांच्या मनात. आणि हे मन व्यक्त करण्यासाठी आमची विद्यार्थिनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. तुमच्या उपकाराचे कसं फेडू मी मोल, लाखो किमती असेल धन पण गुरु माझे अनमोल. नमस्कार, माझे नाव श्रेया विकास कांबळे आहे. मी आता 7वी शिकते. शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर ते चांगल्या वाईटातील फरक शिकवतात. ते विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक, भावनिक व नैतिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे मोठे कार्य करतात. ते झाडाप्रमाणे स्वतः उद्भवून आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाची सावध देतात. असेच काय आहेत आमच्या मुख्याध्यापिका मान्य सौ सावंत. मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छिते. आपण मोठे होऊन कितीही यश कमवले तरी आपल्या गुरूंना कधीच विसरू नका. आमच्या सावंत टीचरांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनाला आकार देऊन त्यांना मोठे स्वप्न पाहण्यासाठी प्रोत्साहित केले. आज येथे उपस्थितांच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या यशासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. मॅडमांनी प्रत्येक विद्यार्थ्याला कठीण काळात साथ दिली. आज त्यामुळे आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा आहे. मॅडमांनी जेवढे शिक्षणाला महत्त्व दिले तेवढेच महत्त्व इतर कार्यक्रम, स्पर्धा व खेळांना सुद्धा दिले. म्हणूनच आज आमच्या शाळेचे नाव सर्वत्र धुमधुमत आहे. आजचा दिवस आपल्या शाळेसाठी अतिशय भावुक आहे. आपल्या शाळेच्या आदर्शस्तंभ, मार्गदर्शिका आणि लाडक्या मुख्याध्यापिका मान्य सावंत मॅडम या आपल्या प्रतित्व आणि यशस्वी सेवेतून निवृत्त होत आहे. आज हे भाषण देताना माझ्या मनात आनंदापेक्षा कृतज्ञतेची भावना जास्त आहे. गेले कित्येक वर्ष मॅडमांनी आपल्या या शाळेला कुटुंब मानले होते. त्यांनी केवळ मुख्याध्यापिका म्हणून प्रशासकीय कामे केली नाही तर एका माळेप्रमाणे त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यावर संस्काराचे सिंचन केले. शाळेची शिस्त, शैक्षणिक प्रगती आणि इतर कार्यक्रमांमध्ये हे सर्व त्यांच्याच कष्टाचे फळ आहे. त्यांच्या कडक शिस्तीतही एक मायाळू आई करते. आमची शाळा म्हणजे उंच यशाचे शिखर आणि त्या उंच यशाच्या शिखराचे केंद्रस्थान म्हणजे आमच्या मुख्याध्यापिका मॅडम. त्यांनी केवळ पुस्तकीय नाही तर त्यांनी आयुष्य जगण्याची कला शिकवली. आज जरी ते निरोप घेत असल्या तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेले धडे आमच्या कायम सोबत राहतात. मॅडम, आज तुम्ही शाळेचा निरोप घेत आहात पण आमच्या हृदयातून कधीही निवृत्त होणार नाही. तुमचा पुढील प्रवास सुखकर, आनंददायी व आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जाता जाता एवढेच बोलेल की निघत आहात आज तुम्ही पण आठवणींचा सुगंध सदैव दरवळत राहील. निघत आहात आज तुम्ही पण आठवणींचा सुगंध सदैव दरवळत राहील. तुमच्या रूपाने ज्ञानाचा दिवा या शाळेत सदैव जळत राहील. धन्यवाद. खूप छान. आमच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
सौ नीलम खाडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी नुकतंच केंद्रप्रमुख त्यांची निवड झाली आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन आहे आणि त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथम सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आजचा हा दिवस म्हणजे माझी पहिली शाळा. आपण 1ली ते 4थी पर्यंत एका शाळेत, प्राथमिक शाळेत शिकलो. त्यानंतर 5वी पासून 10वी पर्यंत माझी जडणघडण ज्या शाळेमध्ये झाली ती शाळा म्हणजे कन्या शाळा त्यावेळेस म्हणायचो. आज त्या शाळेचं नाव बदललेलं आहे, संस्था बदललेली आहे, परंतु त्यावेळेची त्या शाळेची संस्था ही आणि शाळेचं नाव कन्या शाळा. कन्या शाळा म्हणल्यावर इतकं भारी प्रेम वाटायचं आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस आम्ही तिथं प्रवेश घेतला आणि गेलो त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस असलेले सर्व शिक्षक हे आम्हाला आमच्या घरचेच वाटायचे. म्हणजे ज्या काही मॅडम होत्या त्या कधी मॅडम आम्हाला वाटल्या नाहीत. आम्हाला वाटायचं शाळेत आल्यानंतर ते आमची आईच आहेत आणि आईकडे जसं आम्ही हट्ट करतो किंवा हे पाहिजे ते पाहिजे, अगदी तसे हट्ट मी शेवटपर्यंत अगदी 9वीला पासआउट होईपर्यंत केले आणि ते सगळे हट्ट आमच्या शिक्षकांनी पुरवले. म्हणजे त्यामुळे असं कधीच वाटलं नाही की आपण शिक्षक आहे आणि गुरु आहे. कांबळे मॅडम तर मला सतत नेहमी माझ्या आईसारख्याच वाटायच्या. अगोदर 5वी पासून त्यांच्याकडे इंग्लिश हा विषय होता. मॅडम 5वी 6वी 7वी पर्यंत इंग्लिश शिकवायच्या. 8वी पासूनच्या वर्ग यादव मॅडम तर असायचे इंग्लिशसाठी. परंतु ज्या वेळेस पहिल्यांदा मी 8वीला गेले तेव्हा मॅडमना मी म्हटलं नाही मॅडम, 8वी म्हणजे सगळेच चांगले होते पण एक मॅडमवरती असतं ना प्रेम, प्रत्येकाचं कुणावर नाही कुणावर तरी प्रेम असतं, तसं मॅडमवर पण माझं खूप प्रेम होतं त्यावेळी पण आणि आजही आहे. मॅडम म्हणलं नाही आम्हाला 8वीला तुम्हीच इंग्लिश शिकवायचं. असं करत 10वी पर्यंत मॅडमनी आमची बॅच पहिल्यांदा इंग्लिशची नेली आणि अक्षरशः एक प्रसंग मला तुम्हाला असा सांगावासा वाटतो की आपण केलेले हट्ट हे किती पुरवतात. त्यावेळेस इंग्लिशचे पहिल्या युनिटमधली दुसरीच कविता होती, इफ यू कॅन कीप युअर हेड. कविता होती अशी छोटीशी परंतु त्या कवितेत इतका अर्थ दडलेला होता आणि समजायला पण फार अवघड होती ती कविता. आणि मग ती कविता मला अक्षरशः मॅडमनी 3 वेळा शिकवली मला आणि म्हणजे माझ्या वर्गाला पूर्णपणे. पण 3 वेळा शिकवताना त्या पुन्हा असं म्हणल्या नाही कधीच की एकदा शिकवले मी तुम्हाला, 2दा शिकवले तरी पण तुम्हाला समजेना. म्हणजे नकारात्मकता ही त्यांच्या कधी शब्दांमध्ये कधीच नव्हती. आणि योगायोगानं जेव्हा बोर्डची एक्झाम होती तर त्या बोर्डच्या एक्झामला जो काही स्टॅन्झा आला कवितेचा तर तो त्याच कवितेतला आला आणि त्यावेळेस वाटलं की मी केलेला हट्ट आणि मॅडमनी पुरवलेला हट्ट या ठिकाणी किती सार्थ ठरला. ही एक हा प्रसंग सांगितला. पण प्रत्येक वेळेस अगदी आमचा सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या काही असू द्या त्यावेळीची पालकांची सिच्युएशन, परिस्थिती घरची आजूबाजूची सगळ्यांचीच सारखी नव्हती. त्यांनी फक्त शाळा न चालवता शाळा हे आपलं कुटुंब आहे आणि हे कुटुंब आपल्याला चालवायचंय ह्या पद्धतीनं अगदी आमच्या देशपांडे मॅडम असतील, यादव मॅडम असतील, काळे मॅडम असतील, पाटील मॅडम असतील, आमच्या देसाई मॅडम असतील, कांबळे मॅडम या सगळ्या एका कुटुंबातल्या असल्यासारख्या राहत होत्या. आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या मुली समजून त्यांनी आम्हाला जे जे काही सांस्कृतिक कार्यक्रमाला काही लागणाऱ्या गोष्टी असतील त्या स्वतःच गोळा करून घेऊन यायच्या. स्वतःच्या साड्या घेऊन येणार, लागणारी ड्रेपरी स्वतःच गोळा करणार, त्याच आम्हाला तयार करणार. म्हणजे त्या काळात आम्हाला कळलं की शिक्षक म्हणून असताना फक्त आपण शिक्षकाची नोकरी नाही तर ती आपल्या समोर बसलेली मुलं आहेत, ही आपली मुलं समजून आपण कसं करावं. आणि योगायोगानं काही म्हणा की भविष्यात पुढे जाऊन मीही एक प्राथमिक शिक्षक झाले. मलाही मुलं छोटी छोटी मुलं सांभाळण्याची वेळ आली. म्हणजे माझं नशीब चांगलं थोर समजते मी की मला या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. फक्त एवढंच की मॅडमकडे जाणारा वयोगट होता तो 5वीच्या नंतरचा होता आणि माझ्याकडे येतो तो वयोगट आहे 1ली पासूनचा. मग ती मुलं तर अगदी मांडीवर घेण्यापासून आम्हाला ते काम करावं लागतं. पण त्यावेळेस मला कळलं की आपण हट्ट करणं पण खूप सोपं आहे परंतु आपल्याकडे विद्यार्थ्यांनी केलेले हट्ट पुरवणं ते त्यांच्या गळी उतरवणं हेही त्याहीपेक्षा अवघड आहे. परंतु त्याचं पारखडू आम्हाला आमच्या शिक्षकांकडून मिळालेलं असल्यामुळं आजपर्यंत असं काम करत असताना कधीच असं वर्गात गेल्यावर ही कंटाळ येत नाही. अगदी तब्येत बरी नसेल काही नसेल तरी वर्गात गेलं की फ्रेशच वाटतं. घरी राहिलं की औषधांचा सुद्धा कंटाळ येतो पण शाळेत गेलं की बिना औषधाचं सगळं काही होतं. आणि हे सगळे गुण आहेत जे काही व्यक्तिमत्वात घडलेले बदल आहेत हे माझ्या प्राथमिक शिक्षणापासून अगदी माध्यमिक आणि माझं ज्युनियर कॉलेजचे पण शिक्षक शिपे सर असतील, आमचे कुंभार सर, भक्ते सर, यादव सर या प्रत्येक
शिक्षकांनी आम्हाला जे काही ज्ञान दिले, बाळकडू दिले आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून आजपर्यंत आमच्या वर्तनामध्ये जे काही बदल झाले आणि आमच्या व्यक्तिमत्वाला एक चांगली दिशा मिळाली, हे सगळं श्रेय आई वडिलांबरोबर माझ्या त्या सर्व शिक्षकांचं आहे. आणि आज मी तुमच्या समोर इथं बोलत असताना जे काही 4 शब्द बोलते, जे काही माझ्या त्या काही सुधारणा झाल्यात किंवा माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडल्यात, या सगळं योगदान मी माझ्या सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करते. नाही केलं आणि पुढून जाते असं आहे की आपलं करायचं. आजही कांबळे मॅडमकडे बघितलं, म्हणजे आता सावंत मॅडम म्हणतात, मॅडमचं पूर्वीचं नाव होतं माहेरचं मीनाक्षी कांबळे मॅडम, पण माझ्या मनावर जो काही त्यांच्या नावाचा ठसा उमटलाय तो पूर्वीच्याच नावाचा आहे. आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर पुन्हा एकदा मला जाणीव झाली की मी 5वीत प्रवेश घेताना जसा मॅडमचा चेहरा होता तसाच चेहरा त्यांचा आज देखील आहे. ही सगळ्यात मोठी कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे की आपण नोकरीच्या सुरुवातीला जाऊन प्रवेश करताना जे काही चेहऱ्यावरचं तेज आहे ते अगदी सेवापूर्तीच्या दिवसापर्यंत टिकून राहणं ही साधी सोपी गोष्ट नाही, ती खूप मोठी साधना आहे आणि मनापासून केलेलं कष्ट कार्य आहे. आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरती सतत दिसतं. कधीही भेटलं तर लगेच प्रेमानं जवळ घेणार, मिठी मारणार. म्हणजे आजही वाटतं की आपण लहान आहे. आपण शाळेत गेल्यानंतर आपण मोठे वाटतो, पण आपले शिक्षक भेटले की वाटतं आपण अजून लहान आहे. आणि मग तो काही आनंद मिळतो तो शिक्षकांच्या भेटीमधूनच मिळतो. आज तुम्ही सर्वांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. मी जे काय बोलले ते ऐकलं. मॅडम विषयी सांगायचं झालं तर मग आणखी खूप वेळ बोलत राहील. उन्हाचा खूप तडाखा आहे. सर्वजण इथं मॅडमच्या प्रेमापोटी त्यांच्यावर प्रेम करणारी खूप माणसं आहेत. जिव्हाळा आहे सगळ्यांना त्यांचा. शेवटी जाता जाता मी मॅडमसाठी एवढंच म्हणेन, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती पाऊली जे ध्यासपंथी चालत, देखणी ती पाऊली जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून जाताना स्वस्ती पद्मे रेखिती, स्वस्ती पद्मे रेखिती. या बाबा बोरकरांच्या कवितेच्या ओळीप्रमाणे अगदी जसंच्या तसं मॅडमनी शैक्षणिक क्षेत्रातील, त्यांच्या कौटुंबिक क्षेत्रातील सगळं काही त्यांचं आयुष्य आहे हे याप्रमाणे जगलेले आहेत. आज शेवटी जाता जाता ईश्वरचरणी एकच प्रार्थना करते की आमचे मॅडम आम्हाला आमचे सगळे शिक्षक आहेत ते प्रवेशाच्या वेळेस मला जसे दिसत होते तसे मला आयुष्यभर दिसत राहावे आणि त्यांचा आनंद आहे तो त्यांच्या डोळ्यातला आनंद आमच्या डोळ्यांनी आम्हाला नेहमीच पाहायला मिळावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. मनपूर्वक धन्यवाद. देवीवाडी सारख्या दुर्गम ठिकाणी या सह्यागिरी परिवाराची उभारणी झाली आणि हा वटवृक्ष उभा राहिला. ते या सह्यागिरी परिवाराचे आधारवड, संस्थापक, अध्यक्ष आदरणीय यनाई डांगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेचे माजी चेअरमन, आमचे मार्गदर्शक आदरणीय बापू सावंत सर आपणास विनंती करतो आपण आदरणीय डांगे सरांचं या ठिकाणी यथोचित सत्कार करावा. यानंतर मी आमच्या शाळेचे जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अध्यक्षस्थानी विराजमान मान्यवर, प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सहकारी शिक्षक वृंद, प्रिय विद्यार्थी आणि पालक हो, यांना विनम्र अभिवादन करून आजचा हा सोहळा आपल्या विद्यालयासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सो सावंत मॅडम यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभानिमित्त आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी सागर जाधव न्यू इंग्लिश स्कूल आगा शिवनगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज मला माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळत आहे याचा मला मनापासून आनंद आहे. माननीय सावंत मॅडम यांचे व्यक्तिमत्व म्हणजे शिस्त, समर्पण आणि विद्यार्थ्यांविषयी असणारे अपार प्रेम यांचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी केवळ शाळेचे प्रशासन सांभाळले नाही तर प्रत्येक शिक्षकाला मार्गदर्शन करून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय अशी प्रगती साधली आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये विद्यार्थ्याचे हित आणि शाळेचा विकास हा एकमेव उद्देश दिसून येतो. माननीय सावंत मॅडम, आपण आम्हाला केवळ अध्यापनच नाही तर जीवन जगण्याची योग्य दृष्टी दिली. आपले मार्गदर्शन, आपली शिस्त आणि आपले प्रेम आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील. आज आपण सेवेतून निवृत्त होत असलात तरी आपल्या कार्याची छाप आमच्या मनावर आणि शाळेच्या इतिहासात
कायम राहील. आपल्या कार्यावरून मला सर्व आठवतात. आपल्या कार्याची उजळणी आमच्या मनात कायम राहील. आपल्या कार्याची उजळणी आमच्या मनात कायम राहील. आपल्या शिकवणीचा प्रकाश आयुष्यभर वाट बघवील. सेवेची सुरुवात गर्ल हायस्कूल डेबेवाडी या ठिकाणी 12 वर्षे उपशिक्षिका म्हणून ज्यांनी केली. 1 जून 2006 पासून न्यू इंग्लिश स्कूल उमरकांचन या शाळेमध्ये सलग अविरतपणाने 20 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून ज्यांनी सेवा बजावली. शाळेसाठी, संस्थेसाठी, विद्यार्थ्यांसाठी तन मन धन लावून सेवाभावी वृत्तीनं ज्यांनी सेवा बजावली